निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव शुभम भवत शुभम भवत शुभम भवत शुभम। गुरुदेव काही गोष्टी माझ्या कानावर आल्या म्हणून मी तुमच्या समोर आलोय। अप्पा कशाबद्दल बोलत आहात तुम्ही? अहो आमच्या गावात समध्यासने जिनं खुळं केलंय त्या चंद्रिकेबद्दल बोलतोय मी। अप्पा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? ते गोपाळ आणि ती चंद्रिका यांच्या कोणाच्या बी दारात जाऊ नका। म्या देईन तुम्हाला भिक्षा, तुम्ही माझ्याकडे चला। आमच्यासाठी सगळे समान आहेत। जिथे भिक्षा मागण्याचा किंवा देण्याचा योग असेल तिथे तो घडणारच। तरी बी तुम्ही माझ्याकडे चला, म्या देईन तुम्हाला भिक्षा। ठीक आहे, जशी तुमची इच्छा। चला चला। अहो थांब ना महाराज। गोपाळ तू मला शोधत आला होतास असं समजलं? नाही नाही म्हणजे ते हा दर्शन घ्यायला आलो होतो। काळजी घे। अहो महाराज अहो थांबा की। बोल काय झालं? सांगावा होता तुमच्यासाठी। सांगावा? कोणाचा? चंद्रिका बाईंचा। नाही म्हणजे तुमचं पाय त्यांच्या चौकटीला लागाव असं म्हणणं होतं त्यांचं। गुरुकृपेने तिच्याकडे जाण्याची वेळ आली नाही आणि पुढेही ती येऊ नये। येतो। आओ महाराज या की वर। तुझ्या दारात मी कधी येईल असं वाटत नाही। असं कसं येणार नाही? यावं तर लागणार। चंद्रे काय ग? अगं काय बाई धाडस तुझं? अगं धाडस कसलं? जीव जडलाय त्यांच्यावर। दिस रात फक्त तेच दिसते। अगं असं काय करायला लागलीस चंद्रिका? हे बघ ते भगवं कपडं घातलेलं साधू बुवा आहेत, ते का म्हणून बघतील तुझ्याकडं? हा ते काय मला ठाव नाही। मला एक सांग, ते हिथं कशाला येतात? येत्यात माझ्यासाठी येत्या। चंद्रे उगा काहीतरी भलतच बोलायला लागलेस बघ तू आता। म्या काय म्हणते अजून बी विचार कर, उगा हातात जाळ घेऊ नगस बाई। मला तर आतापासून भ्या वाटायला लागले बघ। अगं होऊन होऊन काय होणार आहे? जीवच तर जाणार ना मग। जीव बी द्यायला तयार आहे।
गावाच्या बाहेर जागा दिली आहे ना? मग गावात काय आहे? का आमचा काय विटाळ होते व तुम्हासनी? तुम्हाला जिथं जागा दिली तिथंच थांबायचं, गावात यायचं नाही. समजा गाव बिघडलंय तुमच्यामुळं. अवा आप्पा, तुम्हासनी कुणी नग म्हणलंय बाई? तुम्ही बी या की सांच्याला गाणं बघायला. सांच्याला आमच्याकडं देवाची पूजा करत्या. असं मग देवाची पूजा झाली की या. काय झालं आप्पा? तू गप्प बस. तुझ्यासारखी माणसं गावात आहेत म्हणून हे समज वाढायला लागलंय. अहो पण एवढा राग काय आहे तुमचा? तुमच्यामुळं गावात साधू संत येईना झाले, योगी येईना झाले, आणि आले तरी तरास आहे तुमचा त्यासनी. समध्या गावामोर सांगतो तुम्हासनी, या पुढं गावात यायचं नाही. बघतेच म्या कोण आलवते मला. गुरुदेव, मला शंका होती तसंच घडलं. हा यज्ञ थांबायला नको होता, परंतु थांबला. आता पुढील 2 दिवस पृथ्वीवर अग्नी नाही. हा यज्ञ सगळ्यांच्या कल्याणासाठी आणि सृष्टीवर येणारं संकट दूर करण्यासाठी आहे. आपली संपूर्ण ऊर्जा आपण इथे लावली आहे. त्यामुळे कोणत्याही सिद्धींचा उपयोग आपण करत नाही आहोत. गुरुदेव, परंतु हा यज्ञ आता सुरू कसा होणार? सगळ्या शक्तींना आवाहन करून अल्पकाळ प्रतीक्षा करायला सांगा. तोपर्यंत गोरक्ष लोकवस्तीत जाऊन विस्तव घेऊन येईल. जशी आज्ञा गुरुदेव. आज्ञा असावी गुरुदेव. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. तुझ्यावर एक धर्मसंकट येताना मला दिसत आहे गोरक्ष. आगला ती का? अग लोक खोळंबल्यात. बोलो की चंद्रिकाबाईला. वय वय चंद्रिकाबाई तयार होत्या. जरा धीर धरा की. हा येते येते.
ते गावात एवढा अंधार का झालाय? अगं आता रात झाली म्हणल्यावर अंधार होणार नाही का? तसं नाही, दिवा बी दिसना, फार मिट्ट काळोख झालाय बघ. अगं आता झालं नाच गाणं, समधी लोक गेली आपापल्या घरी. आता कसला अंधार आणि कसला उजेड? तसं नाही, पण मला लई आठवण येते त्यांची. हा ग बया, तुझं आपलं भलतच. आता या येळेला आठवण काय उपयोग चंद्रिकाबाई? ते येणार आहे का तुला जायला जमणार आहे? दिवा हातात घेऊन जाऊया की. अगं चंद्री येडी का खोळी तू? आता या येळेला मग काय करावं? आजची रात काढ कशी बशी, उद्या त्याला जाऊ की. ही रात कशी काढायची लते? मला तर आत्ताच बघावंसं वाटतंय त्यासनी. गुरुदेवा, गुरुदेवा, या येळेला आपा विस्तव शोधतो आहे, गावात तो कुठेच मिळेना. गुरुदेवा काय चिमितकर आहे? गावात कुठे बी दिवा नाही, इस्तव नाही, म्हणजे असं कधी होत नाही. काहीतरी विपरीत आहे. नाही म्हणजे माझ्याकडे असता तर मी दिला असता बघा. नाही नाही, असू द्या आप्पा, ही परीक्षाच आहे असं समजायचं. पृथ्वीवर कुठेच अग्नी नाहीये, त्यामुळे हे असं झालंय. मी बघतो काय करायचं. गुरुदेवा क्षमा करा. आप्पा, तुम्ही का क्षमा मागताय? मिळेल विस्तव. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. चंद्रे, अगं लोक गेली की समधी. चंद्रे, अगं लोक गेली समधी. चल, आवरायचं नाही का? हे समद काढून घे, दागिनं काढ आणि केस थोडं मोकळं सोड. 2 घास खाऊन घे, म्हणजे बरं वाटेल बघ तुला. नाही ग, माझं मन नाही कशात. का ग, काय झालं? अगं सांगितलं की तुला, मला लय आठवण येते त्यांची. अगं चंद्रिका, अशी कितीदा भेटल्यास तू त्यासनी, त्यांची आठवण यायला? हे काय ठाव नाही, असं वाटतं एकदा बघावं त्यासनी. काय बाई, तुझं एक मला समजणच झालंय बघ. माझ्या डोळ्यावर झोप आल्या, म्या जाते झोपायला. 2 घास खाते आणि पडते. काय जाऊ का? जा, झोप तू. तुम्ही इकडे काय करताय? ते पण इतक्या रात्री? विस्तव शोधतो आहे, गावात तो कुठेही मिळाला नाही. विस्तवच पाहिजे ना मग. गावात नसला तरी माझ्याकडे आहे की. काय हो, कसला विचार करताय? या की. स्वप्नच पूर्ण झालं की माझं. ज्यांचा विचार करत होते ते स्वतः माझ्या दारात आलेत. समद गाव झोपलंय, लतिका बी नाही इकडं. फक्त ते अन्या. काय करू, मला काही समजत असंच झालंय.
माई, माई, विस्तव देत आहे ना? अहो तुम्ही बसा तरी आधी. समद्या गावासमोर दमले नाचू. तुम्ही बसलात तर तुमच्यासाठी पण नाचन. नाही माई, आश्रमात यज्ञ सुरू आहे आणि तो थांबलाय कारण अग्नी नाहीये. तुम्ही तो दिलात तर मी तात्काळ तिकडे जाईन. अहो तुमच्या ध्यानात येत नाहीये का मला तुमच्याबद्दल काय वाटतंय ते? माई, माझ्या सगळं ध्यानात येत आहे, परंतु या क्षणी विस्तव माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्या गावामध्ये कुठेच विस्तव मला मिळाला नाही. तुमच्याकडे तो आहे. तुम्ही तो मला दिलात तर तुमच्या हातून सत्कर्म घडेल, धर्माचं कार्य घडेल आणि यज्ञ पूर्ण झाला तर त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल. नंतर पण मिळेल हो. आता तुम्ही इथं माझ्या सोबत बसावं असं मला वाटतं. ते शक्य नाही. माई, तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो आहे, तुम्ही विस्तव देता आहात का? ठीक आहे, देते मी विस्तव, पण त्या बदल्यात मला काय देणार? काय हवंय तुम्हाला? डोळा देता का काढून? डोळा देता का काढून? डोळा देता का काढून? रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य